नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत न्यू सिलेबसमधला 3.2 शी न्यू नो फिअर ह्या पाठाचा पूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर म्हणजे स्वाध्याय आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेसनचे प्रत्येक क्वेश्चन्स आणि आन्सर्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि प्रत्येक क्वेश्चनचं मीनिंग म्हणजे अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे आणि आन्सरचा सुद्धा। म्हणून तुम्ही काय करायचं आहे, खूप व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे रीडिंगवर माझ्या आणि त्याचबरोबर कोणकोणत्या अर्थाने आपल्याला हे क्वेश्चन्स विचारले गेलेले ते सुद्धा पाहायचं आहे। चला तर मग आपण आता वळूयात आपल्या क्वेश्चन सीकडे। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, व्हॉट इज द स्टोरी अबाउट। ही स्टोरी ही जी काही गोष्ट होती ती कशाविषयी होती। द स्टोरी इज अबाउट निर्मला अँड सायल। तर ही सायल आणि निर्मलाविषयी असलेली स्टोरी आहे। अँड हाऊ सायल ब्रेवली सेव्ड निर्मला फ्रॉम अ पायथॉन। आणि सायलने कशा प्रकारे शूरतेने त्या निर्मलाला पायथॉनपासून म्हणजे त्या अजगरापासून वाचवलं हे या स्टोरीमध्ये दिलं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी। आता कोणकोणते पात्र ह्या स्टोरीमध्ये आहेत, तर कॅरेक्टर्स आहेत, द कॅरेक्टर्स आर निर्मला, सायल अँड द व्हिलेजर्स। ओके, व्हिलेजर्स म्हणजे गावकरी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डिड निर्मला डिसलाईक सायल। तर निर्मलाला सायल का आवडत नसे किंवा का आवडत नव्हती। आन्सर आहे निर्मला डिसलाईक सायल बिकॉज सायल वॉज मोर ब्युटिफुल अँड मच मोर इंटेलिजंट दॅन हर। कारण आपण जनरली पाहतच असतो, जो कुणी खूप हुशार विद्यार्थी असेल तर काही मुलं, सगळेच नाही, काही मुलं त्यांचा थोडा द्वेष करतात, तर थोड्या तिरस्काराने त्यांच्याकडे पाहतात। तर तसं न करता आपण उलट ह्या अशा हुशार विद्यार्थ्यांकडून काही चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात बाळांनो। ओके, तर पहा निर्मलाला सायल का आवडत नव्हती, तर त्याचं कारण आहे सायल वॉज मोर ब्युटिफुल। खूप सुंदर अशी ती मुलगी होती आणि त्याचबरोबर इंटेलिजंट म्हणजे हुशारसुद्धा होती। कोणापेक्षा, तर निर्मलापेक्षा ती हुशार होती, म्हणून तिला ती आवडत नसे। नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डिड सायल हेल्प निर्मला। निर्मलाला सायलने कशी हेल्प केली, कशी मदत केली। तर सायल ब्रेवली फॉट विथ द पायथॉन। ती पायथॉनच्या अजगराशी तिने लढा दिला। लूझन इट्स ग्रीप अँड हेल्प निर्मला फ्री हर सेल्फ। आणि तिची जी ग्रीप होती त्या पायथॉनची, निर्मलाला अगदी त्याच्या पायाला विळखा घातलेला होता त्या पायथॉनने, त्या अजगराने। तर त्यापासून तिने ती ग्रीप सैल करवली, म्हणजे लूझन म्हणजे सैल करणे, आणि निर्मलाला फ्री होण्यासाठी मदत केली। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट मॅसेज डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी। ह्या स्टोरीमधून कोणता मॅसेज म्हणजे कोणता संदेश देण्यात आलेला आहे। द स्टोरी टीचेस अस दॅट वी शूड बी ब्रेव, हेल्पफुल अँड फ्री अवर सेल्व्स फ्रॉम जेलसी। वी शूड हेल्प अदर्स इन टाइम्स ऑफ डेंजर। तर खूप सुंदर असा मॅसेज आहे, खूप सुंदर असा संदेश आहे। म्हणजेच प्रत्येक स्टोरी असेल, प्रत्येक लेसन असेल, कोणतेही चॅप्टर असेल किंवा पोयम असेल, प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक कवितेतून आपल्याला काही ना काही शिकावयास मिळत असं कोणता ना कोणता संदेश दिला गेलेला असतो। त्याचप्रमाणे या स्टोरीमध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपण काय बनायला पाहिजे, थोडं ब्रेव बनायला पाहिजे, थोडंसं धाडसी बनायला पाहिजे, आणि त्याचबरोबर हेल्पफुल म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्याबरोबरच फ्री अवरसेल्स फ्रॉम जिलसी म्हणजे मत्सर किंवा द्वेष। तर आपण कधी कोणाचं द्वेष करायला नको, आपण त्या द्वेषातून मुक्तता मिळवायला हवी, म्हणजे अगदी सगळ्यांशी आनंदाने प्रेमाने वागायला हवं। वी शूड हेल्प अदर्स इन टाइम्स ऑफ डेंजर म्हणजे कोणी काही धोक्यात असेल, अडचणीत असेल, त्यावेळेस आपण त्यांना काय करायला हवी, तर मदत करायला हवी, असं या स्टोरीमधून आपल्याला शिकायला मिळतं आहे। द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन डी, राईट द बेस वर्ब्स ऑफ द फॉलोइंग ॲज शोन इन द एक्झाम्पल। आता बेस वर्ब्स म्हणजे काय, तर हे जे अगोदर दिलेले वर्ड्स आहेत ते पास्ट टेन्समध्ये देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचे काय लिहायचे, जे मेन वर्ब्स आहेत। ओके, जसं प्रेझेंट टेन्समध्ये जनरली आपण जे वर्ब्स वापरतो तेच आपल्याला इथं लिहायचे आहेत, त्यांनाच बेस वर्ब्स असं म्हटलं जातं। थ्रूचं आहे थ्रो, त्यानंतर डिसलाईक ईडी लावलेला आहे, फक्त आपल्याला तो डी काढायचा आहे, डिसलाईक। त्यानंतर किकचा सुद्धा ईडी काढायचा आहे आपल्याला, आणि स्टिकचा स्टक होतो म्हणूनच स्टिक इथं आपण घेतलेला आहे। स्टिकचं इथं दुसरं मिनिंग होतं, स्टिक म्हणजे काठी पण होते, पण काठी हे एक नाऊन आहे, स्टिक एक नाऊन आहे, पण हे स्टक आणि स्टिक म्हणजे चिकटून राहणे, पकडून धरणे, लाईक दॅट। तर म्हणून आपण इथं स्टिकचा जो दिलेला आहे बेस वर्ब स्टक
पास्ट टेन्समध्ये आहे, त्याचा बेस वर्ब आहे स्टिक. नंतर नेक्स्ट आहे चूज द ऑपोजिट फॉर द अंडरलाईन वर्ड. जे काही सेंटेन्समधले अंडरलाईन वर्ड्स आहेत त्यांच्या ऑपोजिट म्हणजे अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थ असणारे शब्द आपल्याला इथं पाहायचे आहेत, लिहायचे आहेत. साहिल वॉज मोर इंटेलिजंट. इंटेलिजंटचं ऑपोजिट वर्ड आहे स्टुपिड. त्यानंतर निर्मला इग्नोर्ड सायल्स ग्रीटिंग. तर निर्मलाने काय केलं, इग्नोर्ड केलं म्हणजे दुर्लक्षित केलं. तर इग्नोर्डचं ऑपोजिट आहे ॲप्रिसिएटेड. त्यानंतर 3 पहा, द स्नेक स्क्विर्म. स्क्विर्मचं ऑपोजिट वर्ड आहे रिगल. नेक्स्ट दे वेअर प्राऊड ऑफ सायल्स ब्रेवरी. ब्रेवरीचं ऑपोजिट वर्ड आहे कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. ओके. त्यानंतर नेक्स्ट एफ, डिस्क्राईब ॲन इन्सिडेंट इन 5-6 लाईन्स व्हेन यू वेअर स्केअर्ड. जेव्हा तुम्ही घाबरला असाल एखाद्या इन्सिडेंटमधून तर त्याविषयी तुम्हाला 4-5 ओळी इथं लिहायच्या आहेत. मी ऑलरेडी आन्सर दिलेले. प्रत्येकाचं हे आन्सर वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे. प्रत्येकाच्या लाईफमधील एक्सपिरियन्सनुसार सुद्धा इथं आन्सर येऊ शकतं. पण मी एक जनरल तुम्हाला इथं लिहून दिलेत 4-5 लाईन्स. पाहूयात. वन्स आय वॉज वॉकिंग होम इन द इव्हनिंग. सडनली आय हर्ड अ स्ट्रेंज साऊंड बिहाइंड मी. I became frightened and started walking quickly. I called my parents and told them what had happened. They came to meet me and comforted me. I felt safe and reached home happily. तर काय झालं होतं, एकदा मी रस्त्याने घरी जात असताना संध्याकाळच्या वेळेस मी एक स्ट्रेंज असं साऊंड ऐकलं, खूप विचित्र असा आवाज ऐकला माझ्या मागून. आणि मग काय झालं तर म्हणे खूप घाबरली, घाबरणे. अँड स्टार्टेड वॉकिंग क्विकली. पटापट चालायला मी सुरुवात केली. आय कॉल्डलांना बोलवलं अँड आईवडिलांना अँड टोल्ड देम व्हॉट हॅड हॅपन. आणि माझ्या आईवडिलांशी काय घडलं या विषयावर मी बोलली. दे केम टू मीट मी अँड कम्फर्टेड मी. मग ते बोलवल्यानंतर ते मला भेटायला आलेत आणि मला त्यांनी काय केलं तर थोडं शांत केलं. ॲड सफिक्सेस अँड रिराईट द वर्ड्स. आता सफिक्स आपल्याला ॲड करायचं आहे आणि परत ते वर्ड्स लिहायचे आहेत. सफिक्स कुठे येतं तर त्या वर्डच्या शेवटी येत असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. वर्डच्या शेवटी आपण जे लेटर्स जोडून एक शब्द तयार करत असतो त्यालाच सफिक्स असं म्हटलं जातं. तर करेजला OUS जॉईन केल्यानंतर करेजियस. फेम फेमस. डेंजर डेंजरस. जॉय जॉयस. तर इकडे EN हे सफिक्स आपण जोडलेलं आहे. लाईट लाईटन. सॉफ्ट सॉफन. टाईट टायटन. वाईड वाईडन. तर नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड अँड राईट अदर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे शॉर्ट फॉर्म्स आपल्याला इथं लिहायचे आहेत. आता कॅन नॉटचं होतं कांट. काय CAN कॅन लिहिल्यानंतर ॲपॉस्ट्रॉफीवरती दिलेली आहे आणि टी लिहिला आहे. ओला तिथून काढून टाकलं आहे. नॉटमधला ओ आपण काढून टाकलं आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित जर लक्षात घेतलं तुम्हाला सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स लक्षात येऊन जातील. असे हे जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत आपल्या लेसनमध्ये यूज केलेले असतात. बऱ्याच मुलांना ते रीड करता येत नाहीत, त्यांचा अर्थ कळत नाही. पण जर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स व्यवस्थितपणे पाहिले, ऑब्झर्व केले, त्यांचा अर्थ समजून घेतला, रीड केलेत तर तुम्हाला नक्कीच त्या सेंटेन्सचा सुद्धा अर्थ कळेल आपल्या त्या लेसनमधला. तर कॅन नॉट म्हणजे कांट असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन असतं. आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शॉर्ट फॉर्म करताना आपण तो ओ काढून टाकला आहे. विल नॉटमधला पाहता, विल नॉटमधला आपण काय केलेलं आहे, WOENT याचं थोडं वेगळ्या पद्धतीने आलं आहे. WOENT ओंट असं लिहिलं आहे. वॉज नॉटचा वॉज. N'T वॉजंट. वेअर नॉटचा वेरंट. कुड नॉटचं कुडंट. शुड नॉट शुडंट. वुड नॉट वुडंट. आय हॅव मधला आय घेतला आहे आपण ॲपॉस्ट्रॉफी देऊन VE केला आहे. वी हॅवमध्ये सुद्धा वी घेऊन ॲपॉस्ट्रॉफी VE. वी हॅव. तर हे थोडेसे समजायला तुम्हाला जेव्हा ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये येतात तेव्हा थोडं कठीण जातं. पण तुम्हाला जर हे त्यांचे काही मेन फॉर्म्स जे व्यवस्थित दिलेत आय हॅव ते जर लक्षात घेतले तुम्ही तर तुम्हाला ते रीड पण करता येतील. दे विल. ओके. दे ॲपॉस्ट्रॉफी LL. आय विलचा आय ॲपॉस्ट्रॉफी LL. यू हॅव YOU ॲपॉस्ट्रॉफी VE. तर अशा पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स इथं देण्यात आलेले आहेत. आपण जर पाहिलं पुस्तकामध्ये असेच काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स देण्यात आलेले आहेत ऑलरेडी. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलं होतं फाइंड अँड राईट द
अदर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणून हे थोडे वेगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्हाला दिलेले आहेत. पहा, आपण क्वेश्चन जे जर पाहिलं तर रीड अँड सॉल्व एक पझल देण्यात आलेली आहे आपल्याला आणि ॲक्रॉस आणि डाऊनवर्ड्स आपल्याला तिथं लिहायचे आहेत आणि ॲटोमॅटिकली ती पझल आपण फिल करणार आहोत. आता फर्स्ट नंबर जो देण्यात आला आहे तिथे काय म्हटलं, आय ग्रो ऑन युअर हेड. तुमच्या आम्ही हेडवर वाढतो, तर त्याचा आन्सर आहे हेअर. एचपासून ते एच लेटर ऑलरेडी त्या पझलमध्ये दिलेलं आहे. HAIR असं पूर्ण स्पेलिंग आपण ॲक्रॉस लिहू शकतो. त्यानंतर पहा, सेकंडमध्ये दिलं आहे आय स्मेल विथ इट. मी ज्याच्याने स्मेल करतो म्हणजे एक प्रकारे वास घेतो. तर कशाने, तर नोज असतं ते, म्हणून NOSE. तिथे शेवटी बरोबर ई दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे, सेंटेन्स आहे, इट इज अबोव द नेक. जे नेकच्या वर असतं. आता नेकच्या वर जर म्हटलं तर आपला फेस असतो, आपला चेहरा असतो, म्हणून तिथं स्पेलिंग येणार आहे FACE. ओके. त्यानंतर डाऊन साईडला जर आपण पाहिलं तर फर्स्ट जो दिलेला आहे, इवन द चेअर हॅज दीज, म्हणजे चेअरलासुद्धा असतात हे, तर चेअरलासुद्धा पाय असतात म्हणून लेग्स तिथे लिहायचं LEGS. आय हिअर विथ माय, आपण ऐकतो कशाने, तर इयर्सने, म्हणून इयर्सचं स्पेलिंग लिहिलं आहे. आय सी विथ माय आईज, तर मी कशाने पाहतो, तर डोळ्यांनी पाहतो. तर आपल्याला एक क्वेश्चन इथं देण्यात आलं आहे, व्हॉकॅब्युलरी अंताक्षरी. प्ले अंताक्षरी ऑन द फॉलोइंग. आता एक्झाम्पल पाहिलं आपण तर स्पोर्ट्समध्ये भरपूर असे खेळ आहेत, त्या खेळांची नावं येतील. फक्त स्पोर्ट्सशी रिलेटेड, खेळांशी रिलेटेडच वर्ड्स आपल्याला इथं या अंताक्षरीमध्ये घ्यायचे असतात. आता पहा, क्रिकेट लिहिलं आहे, क्रिकेटचं लास्ट लेटर आलं आहे TT वरनं, मग टेनिसचं लास्ट लेटर आहे S, म्हणून आपण स्विमिंग तिथं लिहिलेलं दिसतंय आपल्याला. नंतर G वरून येतं आहे गोल्फचं लास्ट लेटर आहे F, म्हणून F वरनं एक गेम आहे फुटबॉलचा, तर म्हणून फुटबॉल तिथं लिहिलेलं त्यांनी आपल्याला दिसतं आहे. नंतर आपल्याला असेच वेगळ्या याच्यामध्ये ही अंताक्षरी कंप्लीट करायची. तर त्या अंताक्षरीमध्ये ॲनिमल अगोदर दिलेलं आहे पहा, कॅट. त्यानंतर T लास्ट लेटर आलं आहे म्हणून आपण घेतलं आहे टॉर्टॉईज, एलिफंट, टायगर, रॅबिट. नेक्स्ट आहे व्हिलेज टाऊन. व्हिलेज किंवा टाऊनचं नाव आपल्याला इथं लिहायचं होतं. मी घेतलं आहे चोपडा, लास्ट लेटर आहे A म्हणून अमळनेर, रामपूर, रावेर, रायपूर. एनी प्रॉपर नाऊन, कोणतंही प्रॉपर नाऊन इथं चालणार होतं, पण मी इथं मुलांची नावं घेतलीत. दीपल, Lवरून परत लावण्या, अर्हम, मोहित, तपस्या. नंतर एनी वर्ब, कोणतंही क्रियापद ज्याचं लास्ट लेटर जे असेल त्याचं नेक्स्ट वर्ड तो त्या लेटरवरनं येणार होता. सिंग, गो, ऑब्झर्व, ईट, टेल, लुक. तर इथं आपण या सगळ्या वर्ड्सला घेऊन छानशी अंताक्षरी कंप्लीट केली आहे. पहा, राईट अ मेसेज टू कॉंग्रॅच्युलेट सायल ऑन हर ग्रेट अचिव्हमेंट. सायलला आपल्याला काय करायचं आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स द्यायचं आहे, म्हणजे अभिनंदन तिचं करायचं आहे तिच्या या अचिव्हमेंटसाठी. तर एक मॅसेज कशा पद्धतीने लिहायचा असतो ते इथं एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. डिअर सायल, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर ग्रेट अचिव्हमेंट. युअर ब्रेव्हरी and presence of mind are truly admirable. You have made everyone proud. Keep it up and achieve more success in life. Wishing you all the best. Yours lovingly, friend. आणि आपलं नाव तिथं लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो K आणि L क्वेश्चन आहे तो थोडा खालीवर इथं झालेला दिसतोय आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.